सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अस्तिका रुपालीला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्यामुळे रुपाली तिच्यावर खूप चिडते. ती अस्तिकाला विचारत असते की माझा आदेश नसतानाही तू त्या म्हातारीच्या रूममध्ये नागरूपात का गेली होती, आणि त्यावर अस्तिका तिची माफी मागते. तर रुपाली चिडून म्हणत असते की आज जर त्या नेत्राने तुला पकडलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता, कळतंय का तुला? हे त्रेतायुग नाही तर कलियुग आहे, आणि या कलियुगामध्ये आपल्या हातून घडलेली एक छोटी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. आणि त्यावर अस्तिका तिला सांगते, हे विरोचका, मी जास्त वेळ माझ्या मानवी रूपात राहू शकत नाही. मला नागरूपामध्ये येणं आवश्यक आहे, आणि जर मी नागरूपात आले नाही तर माझं शरीर कात सोडेल. आणि पुढे ती म्हणते की मला असं वाटलं होतं की त्या रूममध्ये कोणीही येणार नाही, त्यामुळे मी त्या ठिकाणी गेले. मात्र नेमकी केतकी त्या ठिकाणी आली आणि तिने मला बघितलं. त्यानंतर मी त्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला, पण सगळ्या खिडक्या बाहेरून बंद होत्या. आणि त्यामुळे रुपाली तिला विचारते की असं असताना तू बाहेर आली कशी? आणि त्यावर अस्तिका सांगते की माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी बाथरूमच्या ड्रेनेजमधून बाहेर आले. आणि ते ऐकून रुपाली तिच्याकडे बघतच राहते. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी बोलत असतात. नेत्रा म्हणत असते की आत्या, आपण त्या रूममध्ये सगळीकडे बघितलं पण तो नाग कुठेही दिसला नाही, मग तो नक्की गेला कुठे? आणि त्यावर इंद्राणी म्हणते की कदाचित केतकीला भास झाला असेल, कारण ती आणि फाल्गुनी खूप घाबरल्या आहेत, आणि आपण ज्या गोष्टीचा सतत विचार करतो त्याचा आपल्याला भास होऊ शकतो ना. आणि त्यावर नेत्रा म्हणते की हो आत्या, कदाचित असंही असू शकतं. आणि मग ती इंद्राणीला म्हणते की मला तुम्हाला सकाळपासून एक गोष्ट सांगायची होती. आणि त्यावर इंद्राणी विचारते, कोणती गोष्ट नेत्रा? रुपालीने पुन्हा काही केलं का? त्यावर नेत्रा म्हणते की आत्या, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, मगाशी त्या विरोचकाने केतकी काकू आणि फाल्गुनीला धमकवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळी केतकी काकूंची मान खूप दुखत होती. मात्र जेव्हा रुपालीने त्यांच्या मानेला स्पर्श केला तेव्हा त्यांच्या वेदना नाहीशा झाल्या. आणि त्यावर इंद्राणी विचारते, पण हे कसं शक्य आहे? त्यावर नेत्रा म्हणते की आत्या, कारण मनोरमा आजींची शक्ती विरोचकाकडे आहे. आणि ते ऐकून इंद्राणीला धक्का बसतो. तिला आठवतं की रुपालीच्या हातावर तेच चिन्ह आहे जे मनोरमाच्या हातावर होतं, आणि त्यामुळे ती खूप घाबरते. ती पूर्णपणे खचून गेलेली असते. ती म्हणते की नेत्रा, आता विरोचकाचा अंत करणं खूप अवघड आहे. जेव्हा तिन्ही शक्ती एकत्र येणार तेव्हाच विरोचकाचा अंत होणार. मात्र आता आईची शक्तीच विरोचकाकडे आहे म्हटल्यावर आपण विरोचकाचा अंत नाही करू शकत. आणि इंद्राणीला असं खचून गेलेलं बघून नेत्रा म्हणते की आत्या, विरोचकाचा अंत करणं अवघड आहे माहिती आहे मला, मात्र अशक्य नाही. विरोचक हा काही साधासुद्धा राक्षस नाही. त्रेतायुगामध्ये त्याचा अंत करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं अधिष्ठान असणाऱ्या त्रिनयना देवीला जन्म घ्यावा लागला होता. आपण तर तिच्या फक्त लेकी आहोत, त्यामुळे हे काम आपल्यासाठी सोपं नसणार माहिती आहे मला, पण अशक्य तर मुळीच नाही. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच अस्तिका त्या ठिकाणी येते. तर नेत्रा तिची माफी मागत म्हणते की मला माफ कर, मी मागाशी उगाच तुझ्यावर रागवले. तर अस्तिका म्हणते, नाही नेत्रा, चूक माझीच आहे. मी तुम्हाला सांगून घरातून बाहेर जायला हवं होतं, पण मगाशी मी मेडिकलमध्ये गेले होते आणि तेव्हा हा सगळा प्रकार घडला. पण आता तुम्ही काळजी करू नका, मी सगळीकडे चेक केला आहे. तो नाग मला कुठेही सापडला नाही, आणि तो नाग घरात आहे याचा मला सेन्सही झाला नाही. कदाचित काकूंना भास झाला असेल. आणि त्यावर नेत्रा इंद्राणी म्हणतात, ठीक आहे. आणि मग अस्तिका त्यांना सांगते की तुम्ही काळजी करू नका, यापुढे मी बाहेर जाताना तुम्हाला सांगून जाईल. आणि मग ती तेथून निघून जाते. तर इंद्राणीला शेखरचा मेसेज येतो, त्यामुळे ती नेत्राला म्हणते की मला आता जावं लागेल त्या बुवांचा शोध घेण्यासाठी. आणि मग ती घरातून बाहेर पडते. तर दुसरीकडे केतकी आणि फाल्गुनीच्या रूममध्ये बसलेल्या असतात. त्या दोघीही खूपच घाबरलेल्या असतात. केतकी म्हणत असते की आपल्या घरामध्ये हे जे काही घडत आहे ना, ते मला आता सहन होत नाही आहे. तर फाल्गुनी म्हणत असते की काकूमा, मी हे सगळं फक्त मूव्हीजमध्ये बघितलं होतं, पण आता ते सगळं आपल्यासोबत रिअल लाईफमध्ये घडत आहे. आणि त्याच वेळी त्यांना कोणीतरी दरवाजा नॉक करतंय असं वाटतं. त्यामुळे केतकी जाऊन दरवाजा उघडते, मात्र बाहेर कोणीही नसते. त्यामुळे मग ती दरवाजा बंद करायला जाते, परंतु तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती केतकीला धक्का देऊन खाली पाडते. त्यामुळे केतकी, फाल्गुनी घाबरतात.
तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी दिवसभरात घडलेल्या घटना शेखरला सांगतात. मनोरमाची शक्ती रुपालीकडे आहे हे कळल्यावर तर शेखर पूर्णपणे खचून जातो. तो म्हणतो आता विरोचकाचा अंत होणं अवघड आहे. त्यावर नेत्रा म्हणते नाही बाबा, तुम्ही प्लीज असं बोलू नका, आम्ही करू काहीतरी. मात्र शेखर म्हणत असतो की नेत्रा आता तुम्ही काय करणार? तूच मला सांगितलं होतं ना की जेव्हा तिन्ही शक्ती एकत्र येतील तेव्हाच विरोचकाचा अंत होईल. पण आता ती तिसरी शक्तीच रुपालीकडे आहे म्हटल्यावर हे कसं शक्य होईल? आता रुपालीने सांगितल्याप्रमाणे ती या घरातील प्रत्येकाला मारून टाकेल. आणि त्यावर नेत्रा म्हणते नाही बाबा, असं काही होणार नाही, आम्ही दोघी असेपर्यंत असं काही घडू देणार नाही. तर शेखर म्हणतो की यामधून बाहेर पडण्याचा आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ते बुवा. त्यांचा लवकरात लवकर शोध घ्यायला हवा, पण ते नक्की कुठे आहेत तेच माहीत नाही. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की जेव्हा आपल्याला त्यांना भेटायचं असतं तेव्हा ते कधीच भेटत नाही. ते आपल्याला तेव्हाच भेटतात जेव्हा त्यांना स्वतःहून आपल्याला भेटायचं असतं. आणि इंद्राणीचं हे बोलणं ऐकून शेखर तेथून निघून जातो. दुसरीकडे रुपालीला बघून फाल्गुनी केतकी खूप घाबरलेल्या असतात. तर रुपाली हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत त्यांच्याजवळ जात असते. तर त्या दोघीजणी रडतच पाठीमागे सरकत असतात आणि रुपालीकडे हात जोडून तिच्याकडे विनवणी करत असतात. तर रुपाली म्हणते की आधी तुमचं हे रडणं बंद करा. तर त्या दोघीजणी हात जोडून रुपालीला विनंती करतात की प्लीज आम्हाला जाऊ दे. आणि त्यावर रुपाली म्हणते की इथून कशाला, मी तर तुम्हाला या जगातूनच घालवते, आत्ताच अनंतात विलीन करते. त्यामुळे त्या दोघीजणी खूप घाबरतात. तर रुपाली म्हणत असते की खरं तर माझं तुमच्याशी काहीच वैर नाही आहे, माझं वैर फक्त त्या नेत्राशी आहे. पण तुम्ही तिच्या बाजूने आहात ना, मग तुम्हाला सुद्धा मरावंच लागेल. आणि ते ऐकून या दोघीजणी मोठमोठ्याने रडायलाच सुरुवात करतात. रुपाली फाल्गुनीला एक कॉईन आणायला सांगते. फाल्गुनी पटकन तिच्या हातावर एक कॉईन ठेवते. तर रुपाली हसतच म्हणत असते की जर छापा आला तर केतकी आणि काटा आला तर फाल्गुनी आत्ताच अनंतात विलीन होणार. आणि मग ती तो कॉईन उडवते, छापा येतो, त्यामुळे केतकी रडायला सुरुवात करते. फाल्गुनीसुद्धा खूप घाबरलेली असते. मात्र रुपाली म्हणते की आता मी तुम्हाला शेवटची संधी देत आहे, एकतर माझ्या गटात सामील व्हा आणि जीवदान मिळवा, नाहीतर मग मृत्यूला सामोरं जा. आणि त्यानंतर ती या दोघींना धमकी देते की ही शेवटची संधी आहे, यानंतर तुम्हाला मी संधी देणार नाही. आणि जर इथे घडलेला प्रकार नेत्राला सांगितला तर असं मरण देईल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. पण त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते आणि रुपालीला केतकी फाल्गुनीजवळ बघून ती रागातच तिच्याजवळ जात विचारते की तू काय करतेस इथे? त्यावर रुपाली हसतच म्हणते की गप्पा मारतीये, तुला काही प्रॉब्लेम आहे का? आणि मग ती तेथून निघून जाते. तर नेत्रा फाल्गुनी आणि केतकीला नेमकं काय झालं आहे ते विचारत असते, पण त्या दोघी तिला काही सांगत नाही. आणि मग नेत्रा तिला तेथून घेऊन जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत तो नाग फाल्गुनीच्या रूममध्ये जातो, त्यामुळे फाल्गुनी मोठ्याने ओरडते. नेत्रा आणि इंद्राणी धावतच तिच्या रूममध्ये जातात आणि त्या नागाला बघून नेत्रा म्हणते की आज मी याला सोडणार नाही. आणि मग ती एक फ्लॉवर पॉट त्या नागावर मारते. मात्र नाग थोडक्यात वाचतो आणि तेथून बाहेर पडतो. मात्र नेत्रा त्याचा पाठलाग करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.